गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत झालेल्या खलबतानंतर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। राज्यात गेल्या महिन्याभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे। नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे। नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता। त्याचाच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवर दावा केला होता। मात्र काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले। छगन भुजबळ यांच्या बंद दारावर 1 तास चर्चा झाली। त्यानंतर नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली। हेमंत गोडसे यांची घोषणा होताच नाशिकच्या गोडसे यांच्या कार्यालयात येथे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केलाय। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आले। आपण इथे बघतोय की महायुतीचे उमेदवार नाशिक लोकसभेचे माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांची उमेदवारी आज इथे जाहीर झालेली आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं शिंदे साहेब मोबाईल कर बाजूला, हे मोबाईल घे गुलाब साहेब दादा, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण थोडं मागे घ्या. राज साहेब, आरपीआयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे, कवाडे साहेब असतील, सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी। आपण काय सांगाल, किती टेन्शन होतं एवढं कधीचं चालू होतं? छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती, किती टेन्शन होतं? टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच, का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित। परंतु मला असं वाटतं का गेले 1 महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो। उमेदवारी अर्ज कधी भरणार आहे? कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील? मला असं वाटतं का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत। माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। निश्चित अर्ज कधी भरणार? उद्या आपण कसं आव्हान वाटतं आता विरोधकांचं? आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शुभम फुंटे आतापर्यंत डिक्लेअर का नाही होऊ दिली? अच्छा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला। परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवाऱ्या देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना, मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या कसं आव्हान वाटतं आता? व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे। तर दोन्ही भागाचा, ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट, या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं, कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेसेबल कसा आहे, बोलतो कसा, त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे। राज्याचं नेतृत्व कोण करतं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्याला लाखोच्या संख्येने तुमच्यामुळे करतं। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।